गणेश मंडळांना आव्हान हीच करतो की म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे दुसऱ्या लोकांना कोणाला त्रास होणार नाही, जसं की म्हणजे कोणताही ट्रॅफिक जाम होणार नाही आणि येणाऱ्या भक्तांसाठी चांगलं क्यूची व्यवस्था आणि व्हॉलंटियर्स आपला स्वतःचं नेमावी आणि जेव्हा विसर्जनाच्या दिवशी तुम्ही जे काही साऊंड सिस्टम लावणार आहे म्हणजे आम्ही आवाहन करू इच्छितो की म्हणजे पारंपरिक वाद्य लावावी असं आम्ही आवाहन करू इच्छितो आणि साऊंड पोल्युशनचं जे काही डेसिबलचं लिमिट आहे 75चं ते डेसिबलचं तुम्ही पाळावी। मागच्या वर्षी काही लोकांनी लेझर लावल्या होत्या, ते लेझर लावल्यामुळे काही लोकांना त्रास झाला, अशा लेझर कोणी वापरू नये आणि गुलालमुळे देखील म्हणजे गुलालचं काही केमिकलचं मिक्स असल्याने काही लोकांना त्याचेही काही प्रॉब्लेम झाले होते। शक्य असेल तर म्हणजे गुलाल देखील तुम्ही अवॉइड करावी आणि पोलिसांना जे काही सूचना दिल्या ते सर्व सूचना तुम्ही पालन करावी असं आम्ही आवाहन करू इच्छिते आणि कोणताही प्रक्षोभक आणि असे कुठले गाणं कोणी लावू नये किंवा बॅनर्स लावू नये, प्लेकार्ड्स पकडू नये आणि सर्व आपलं कायदा टिकून राहील आणि आपला सर्व सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होईल। सर्व लोकांना म्हणजे आमच्याकडनं हीच आव्हान की तुम्ही आनंदाने डेफिनेटली साजरा करावी आणि फक्त दुसऱ्यांना कोणाला त्रास होणार नाही आपल्याकडनं आणि कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तेवढंच तुम्ही काळजी घ्यावी। सर व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनवर पण काही कारवाई होणार? निश्चित म्हणजे असं जर कोणी व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड केलं त्या कोणी ॲडमिन या व्हॉट्सअप ग्रुपचं आयोजन केलं आणि अशा पद्धतीचं जर चर्चा ग्रुपवरती चालू आहे आणि ॲडमिनने जर दुर्लक्ष केलं त्या व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनवरती पण कारवाई होऊ शकते।